श्री गुरुचरित्र अध्याय 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु म्हणती द्विजासी, या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिले अम्हासी पूर्वी बहुती आराधिले। युधिष्ठिर पंडुसुत त्याने केले हेची व्रत, राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम। ऐसे म्हणता द्विजवरू करिता झाला नमस्कारू, पूर्वी राजा पंडुकुमरू अनेक राज्य केवी जाहले। श्री गुरु म्हणती द्विजासी, होते राज्य पांडवांसी द्यूत कर्म कौरवासी करुणी राज्य हरविले। मग निघाले वनांतरा कष्टत होते वर्षे 12, ऐसे तया युधिष्ठिरा राज्य केले परियेसा। तया घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित, असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरीसी। समस्त राज्य सांडूनी वास केला तिही वनी, कौरवी कपट करोनी नाना परी विघ्ने केली। सत्व टाळावयासी पाठविले त्या दुर्वासासी, त्यासी येऊनी ऋषिकेशी रक्षितसे परियेसा। नाना तीर्थे नाना व्रते आचरिले तेथे बहुते, कष्टताती अति उन्नत निर्वाण रूप होऊन या। भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून, आला तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार। कृष्ण येता देखोनी धर्मदाय लोटांगणी, दंड प्रणाम करुणी वंदिता झाला तये वेळी। आपुले केश मोकळी झाडितसे कृष्ण चरण धुळी, बैसकार करुणी तये वेळी वंदितसे विनयसी। अर्घ्यपाद्य देवोनी गंधाक्षता लावुनी, जी का पुष्पे होती राणी त्याने पूजा करीतसे। पूजोनिया भक्तीसी विनवितसे परियेसी, जय जयाजी ऋषिकेशी भक्तवत्सल कृष्णनाथा। जय अनंता नारायणा भवसागर उद्धारणा, कृपाळु वा लक्ष्मी रमणा क्षीराब्धिशयना वासुदेवा। परमात्मा परमज्योती तूची करिसी उत्पत्ती स्थिती, लय करिसी तूची अंती त्रयमूर्ती तूची देवा। तूची विश्वाचा जिव्हाळा होऊनी रक्षिसी सकळा, वास तुझा सूक्ष्म स्थूळा अनुरेणू तृणकाष्ठी। नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मा ऋषिकेशी, रजोगुणे सरुष्टीशी वाची देवा रचियेली। दुष्ट निग्रह करणे साधू जना रक्षणे, ऐसे वेद पुराणे बोलताती प्रख्यात। फेडावया भूमिभार केला तुवा अवतार, जड जाहला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविला। आपुले प्राण अम्हासी मनोनी जगी वानिसी, पाठवूनी अरण्यासी कष्टविले नाना परी। तुझी कृपा होय जासी कष्ट कैचे होती त्यासी, उपेक्षुनी अम्हासी अरण्यात ठेविले। तज वाचोनी अम्हासी आता सांगो कवनापासी, जरी आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाची। इतुक्या बरी भीमसेन येऊनी धरी श्रीकृष्ण चरण, स्वामी अम्हासी का क्षीण का उपेक्षा करीतोसी। धनंजय तये वेळी वंदितसे चरणकमळी, विनवितसे करुणा बहाळी कृपाळुवा मुरारी। तुझ्या कृपा दृष्टीशी होतो आम्ही अरण्यवासी, घडले कष्ट सायासी उबगल स्वामी बहुत। आता मुचे कष्ट हरण पांडवांचा तूची प्राण, ब्रीद राखे गा नारायणा म्हणतसे तये वेळी। माद्री देवीचे कुमर करुणिया नमस्कार, द्रौपदी सहित पुरस्सर पाचही वंदिती तये वेळी। तू आमुचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी, आमुचा बंधू राज्य करी काय उपाय आम्हासी। तुझ सारिखे असता छत्र आम्हा कष्ट अपरिमित, कवने प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी। कैसा उपाव आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी, ऐसे म्हणता श्रीकृष्णासी कृपा उपजे मनात। कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता, तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी। व्रतामध्ये उत्तम व्रत
अनंत नाम विख्यात, हे आचरावे तुम्ही त्वरित, राज्य होईल तुम्हासी. आता सांगेन तुम्हासी, अनंत कवन म्हणसी, सर्वा ठाई आपण वासी. अनंत नाम आम्हासे, कला काष्टा मुहूर्तापन, दिन रात्री सर्व शरीर जान. पक्षमास वर्षापन, युगकल्पादी करोनिया. अवतरलो मी नारायण, भूभार उतरावया कारण. दानव दुष्ट निवारणा, जन्म झाला वसुदेव कुळी. अनंत मीच जानसी, संशय न धरी मानसी. त्रैमूर्ती मीच सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आपणची सूर्य शशी देखा, चतुर्दश भुवने मीची ऐका. अष्टवसु आहेत जे का, द्वादशार्क आपणची. रुद्र अस्ति एकादश, सप्त समुद्र परियेस. ऋषी सप्त सती विशेष, परपदादी नदी आपणची. जितुके वृक्ष आहे ती क्षती, आकाशी नक्षत्रे दिसती. दाही दिशा आहे ती ख्याती, भूमी आपण म्हणे कृष्ण. अस्ति स्वप्त पाताळ, भूर्भुवादी लोक सकळ. अनुरेणु तृणकाष्ठ सकळ, विश्वात्मा आपणची. न करी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणिजे मीची निर्धारा. विधीपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बरवे असे. विनवी युधिष्ठर कर जोडोनी, सांगा स्वामी विस्तारोनी. व्रत असे कवन विधानी, कवन दान कोणे परी. करावे व्रत कवने दिवशी, विस्तारोणी सांगा आम्हासी. पूर्वी कवने आचरिले ऐसी, निरोपावे दातारा. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुवा पुसिले आम्हासी. शुक्ल पक्ष भाद्रपद मासी, चतुर्दशी पर्येसा. आराधावे अनंतासी, त्वरित राज्य तू पावसी. पूर्वी कवने केले म्हणसी, सांगे नायका तत्पर. आसित पुरा कृतयुगेसी, सुमंतो नाम द्विजपर्येसी. उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी, भृगुकन्या दीक्षा नामे. तेची झाली सुमंताची भार्या, पतिव्रता औदार्या. कन्या झाली तिसी सुतनया, नाम तियेचे सुशीला. वर्तता ऐसे एके दिवशी, जाहले प्राप्त दैववशी. सुमंतो पत्नी पंचतवासी, पावली कलेवर सोडोनी. सुशीला कन्या सुमंता घरी, नित्य भक्ती सदाचारी. करीतसे विचित्री सर्व मंगळ स्वरूप. ग्रह शोभा करी बहुत, नाना पत्रे तोरणे करीत. पंचवर्ण चूर्ण मिश्रित, रंगमाळा सहित देखा. स्वस्तिकादी शंख पद्मेसी, नित्यलिही मनोवाक्काय कर्मेसी. नमस्कारी मनोधर्मेसी, देवतार्चन सोपस्कार करी. सुमंतोसी भार्या हिनत्व झाले, समस्त कर्म राहिले. पुनःसंधान पाहिजे केले, म्हणून नारी अनिक केली. तिचे नाम असे कर्कशा, दुःशिला आचरणी परियसा. नित्य कलह करी बहुवसा, कन्यापती सवे देखा. सुशिला कन्या उपवर झाली, सुमंतो चिंती वेळोवेळी. इसी एखादा वर मिळेल जवळी, कन्यादान करीन म्हणे. ऐसे चिंतता एके दिवशी, तेथे आला कौंडिन्य ऋषी. विचारिता कन्येसी, सुमंते अंगीकार केला. ज्ञादान ग्रह्योक्तेसी, देता झाला कौंडिन्यासी. मिळोनी होते 2 मासी, आषाढ आणि श्रावण. कन्या माते ते जाहले वैर, सापत्निकाचा हाची विचार. कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर, जाहू आश्रमा आणि काठाया. सुमंतो बहु दुःख करी, म्हणे स्त्री नव्हे माझी वैरी. कन्या जाईल आता दुरी, कैची पापिनी वरिडी म्या. शांत पत्नी नाही ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी. ऐक स्वामी त्रिपुरारी, संसार सागरी बुडालो. नवचे माझे कर्म तापसा, न ऐके बोल हे कर्कशा. कन्यासता घरी संतोषा, नित्य दर्शन जा माता. ऐसी सुमंतो चिंता करी, कौंडिन्य ऋषी त्यासी वारी. दोघे तापसी एका घरी, असो नये धर्महानी. जाऊ आम्ही अनेक स्थाना, तप करू अनुष्ठाना. भेटी होईल पुन्हा पुन्हा,
जवळीच करू आश्रम. सुमंतो म्हणे कौंडिन्यासी अनिक रहावे 12 दिवसी. सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतोची विनंती ऐकोन अनिक राहिले 13 दिन. मुहूर्त प्रस्थान करून हेरे दिवसी निघाले. सुमंतो म्हणे कर्कशेसी कन्या जाय पती सरसी. भोजन द्यावे जामातासी व्रीही गोधुमान्न दे म्हणे. पती सांगता काय केले धावत आपण घरात गेली. कवाडा घालुणे दृढखिळी पाषाण रचले द्वारघटा. काही केली अनुघडी द्वार सुमंतू विनवी आफळी शिर. सुशिला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैसेची. पाहू गेला स्वयंपाक घरा होता गोधूम करा. देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांशी. दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिन्य संतोष करी. माध्यान्ह काळी नदी तिरी अनुष्ठाना उतरला. ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी. तिरी पाहतसे गहने स्त्रिया समुदाय बहुवसे. रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसी. व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक. पाहुनी हळूहळू सुशिळा गेली तया सुवासिनी जवळा. पुसती झाली वेल्हाळा काय व्रत करिता तुम्ही. स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत असे परियेसी. पूजिता होय तात्काळेसी सकळाभीष्ट पावती. सुशिला म्हणे नारीसी कवन विधान सांगा मासी. कृपा करुणे विस्तारेसी निरोपावे अहो माते. समस्त नारी मिळोनी सांगता ती विस्तारोणे. ऐक सुशिले बैस मनोने आद्यंतेसी निरोपिती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियेसी. अनंत नाम ख्यातेसी सांगेन तुझ ऐकपा. रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी. घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचिने. दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावोनी. आणावे कलश नूतन दोनी गंगा यमुना म्हणून या. उदक भरोनी तयात पंचपल्लव रत्न सहित. घालुनी पूजावे त्वरित षोडशोपचारे करोणे. नाना प्रकारे आरती करावी गंगा यमुने प्रती. मग पूजावे दर्भग्रंथी शेष रूपे करोनिया. दोन्ही कलशावरी देखा नूतन वस्त्र ठेवावे निका. पद्म लिहावे अष्टदलिका कलशावरी ठेवावे. तया कलशा पुढे देखा शंख पद्म घालावे अनेका. पंचवर्ण चूर्ण देखा रंगमालिका घालाव्या. शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी बाचे. ध्यान करावे विष्णूंचे शेषशायी म्हणून या. सप्तफणीचे शेषासी सदा विष्णू तयापासी. याची कारणे नामतयासी अनंतैसे करावे ध्यान. पिंगलाक्ष चतुर्भुजेशी शंख पद्म सव्य करेसी. चक्र गदा वाम हस्तेसी ऐशा मूर्तीचे ध्यान करावे. ओम नमो भगवते मंत्रेशी षोडशोपचारे दर्भग्रंथीसी. आनोनी नवे दोरेसी ध्यान करावे मग तेथे. अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी. पूजा करावी पुरुष सुक्तेसी अतो देवा मंत्रे सहित. षोडशोपचारे पूजोनी संसार गौवरेती मंत्रे बांधा करदक्षिणे. नमस्ते वासुदेव मंत्रेणे जीर्णदोर विसर्जावा. दाताच विष्णुर भगवान म्हणत वान द्यावे गोधूम घृत. तसावे परिमित सगुड सफल द्यावे वान. अपुपासी पायसान्येसी सदक्षिणा तांबुलेसी. अर्धे द्यावे ब्राह्मणासी अर्धे आपण भोजन करावे. ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेखा. उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे. ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन. कामना होईल संपूर्ण
चतुर्विध पुरुषार्थ ऐसी सांगती सुशीलेशी व्रत आचरीवोत्परितेशी आजी असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे समस्त मिळोनी तिसी तंतू देती अनंतासी गाठी बांधिती चतुर्दशी व्रत करी आम्हा समवे कोंडा होता गोधुमाचा आणून देती अर्धवाचा वान देवने सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा समस्त स्त्रियांशी वंदिली आली आपले रथाजवळी अनुष्ठान होता ऋषीतये वेळी आला आपुले श्रियेपाशी चला म्हणून पुढे निघती दोघे बैसोन या रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले दंपती ऐका ऐश्वर्य भोगले बहुसुखा श्रीमदनंद प्रसादे ऐसे किती दिवसभरी होता कौंडिन्य सहनारी बैसला सता संतोष करी देखता झाला अनंतासी ऋषी पुषे स्त्रियेशी काय बांधिले हस्तमुळेशी वश्य करणे अम्मासी रक्त दोरा बांधिला सुशला म्हणे व्रतारासी अनंत दोरा परियेसी याचिया प्रसादे अम्मासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्या जय दिवशी केले व्रत तेने तुम्हा दैव आले आम्हा अनंत प्रसन्न जाहले मनोनी बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी कौंडिन्य कोपी प्रज्वाळ लामनी दोरा हिरोनी घेऊनी अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कैसा श्रीमदनंत म्या तप केलेसे बहुत तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले अम्मासी वशीकरण केले अम्मासी दोरा बांधिला अनंत मनसी रागे करोणी कौंडिन्य ऋषी अग्निमध्ये घातला दोरा हा हा मनोनी सुशिळा मनी धावत गेली अग्निस्थानी काढून या क्षीरस्नपनी केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोषेशी अष्टैश्वर्य गेले तत्क्षणेशी दरिद्री झाला परियसी द्विजवर कौंडिन्य देखा नगरी झाले सर्व शत्रू गोधनादी आभरण वस्तू समस्त नेले तस्करे दारिद्र्य आले तत्काळी ग्रह दग्ध झाले देखा उरले नाही वस्त्र एका अवकृपा होता श्रीमदनंतका सर्व गेले तत्क्षणे मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला मासी वाया घातले अग्नेशी मदांधे मज वेष्टिले करीनाता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी मनोनी निर्वाण करोनी निघेतो अरण्य भुवनी भार्ये सहित कौंडिन्य मुनी निघता झाला परियसा हा अनंता म्हणत जात असे अरण्यात तव देखिला वृक्षच्युत पुष्प फळे भरलासे कीटकादी पक्ष जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य पुसे तया प्रती तुवा अनंतासे देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिले त्यासी तरी आम्हा निमित्त सांगावे ऐसे ऐकोनी पुढे जाता धेनू देखिली वत्स सहिता हिंडतसे तृणांत तोंडी न ये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करोणे सांगामासी धेनू म्हणे तया ते मी नाही देखिला अनंतासी तुम्हा भेटी होईल जरी त्यासी मज विषयी सांगा ऐसी अवस्था मा घडली असे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभथोर त्या ते पुसे मुनिवर तुवा अनंता ते देखिले की गोस्वामी म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी जरी तुवा देखिलासी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता कौंडिन्य मुनी सरोवरे देखिले दोन्ही उदक मिळाले अन्योन्यी हंसादी पक्षी न सेविती कमळ कुमुदादी पुष्पेशी मिरविती सरोवरी ऐसे द्विजपुसे तयांसी अनंतासी देखिले मनोने सरोवरे म्हणती तयासी नेनो कैचा आनंद पुससी
भेटी होईल जरी तुम्हासी आम्हा निमित्त सांगावे. पुढे जाता द्विजवर देखिले गर्धब कुंजर पुसतसे तया विचार न बोलती त्या द्विजासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण त्यजू पाही आपुला प्राण अनंता अनंता म्हणून धरणीवरी पडियेला. इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परिकरी उठी उठी म्हणतसे. काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारिसी. दाखविन चाल आम्हा सरसी म्हणून धरिला उजवा कर. उठवोनी कौंडिन्यासी घेऊनी जाता अरण्यासी. नगरी जाहली पूर्वील जैसी महदाश्चर्य पाहतसे. घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित. नेऊन तेथे बैसवित आपण दाखवी निजरूप. रूप देखोनी कौंडिन्य स्तोत्र करी अतिघन. चरणी माथा ठेवून विनवितसे कर जोडणे. नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला चिदानंदा. तुझे स्मरण मात्रे दुःख मदा हरोणी जाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णू महेश. तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरोणी जाती तात्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी नारायणा लक्ष्मी विलासी. जगद्व्यापी प्रतिपाळिसी अनंत कोटी ब्रह्मांड नायका. पापी आपण पाप कर्मी जेनो तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभवामी क्षमा करी गा दातारा. तुझा वाचोनी आपण अन्यथा दैवता नेने. याची कारणे धरले चरण शरणागत मी तुझा. आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जीवन केवळ. तुझे देखिले चरण कमळ भ्रमर होऊनी वास घेतो. ऐसे स्तविले कौंडिन्यानी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी. भक्त जना चिंतामणी वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दरिद्रनाशन शाश्वत वैकुंठ भुवन. ऐसा वर दिधला नारायणे ऐक युधिष्ठिरा कृष्ण मने. पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य एका. अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्रासे. त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती देखिले धेनोत्सवत्स. ऋण असे तेथे प्रबळ त्यांचे तोंडा नये केवळ. आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे. अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर. त्याचे मुखान एक ग्रास सर्व काळी वनवास. पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत्त. सवे एक गर्धवासी देखिले स्वामी मार्गेसी. पुढे येता संधीसी देखिला वृद्ध ब्राह्मण. न कळे याचा अभिप्राव विस्तारोनी निरोपावा. जगन्नाथ केशवा म्हणून चरणी लागला. कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोण. ऐक भक्ता कौंडिन्य वृक्ष तुवा देखिला. पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गान सांगेची. त्या पापास्तव वृक्ष झाला तुवा धेनुसी देखिले. पूर्वी भूमी निष्फला दिली होती ब्राह्मणासी. देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक. केले नाही दानादिक त्याने पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोन्ही देखिली मनसी नयनी. पूर्वी होत्या त्या दोघी बहिणी घेतले दान आपणात. खर म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध. झाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मणापणाची. जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्तीले. अखिल ऐश्वर्य भोगी वहिले अंती जाय स्वर्गासी. तुवा करीवो तेथे वासू नक्षत्रात पुनर्वसू. ऐसा वर देता हर्षो झाला तया कौंडिन्या. ऐसा वरला धोनी राज्य केले बहुदिनी. अंती गेला स्वर्ग भुवनी ऐकराया युधिष्ठिरा. ऐसे कथा धर्मासी सांगितली तै ऋषिकेशी.
आचरिले भक्तीसी अनंत व्रत तये वेळी श्री गुरु म्हणती द्विजासी सांगती व्रत ऋषिकेशी आचरिता तत्क्षणेशी राज्यपद पावले आणि कहीची भूमीवरी व्रत केले ऋषेश्वरी आचरावे नरनारी लाधेचारी पुरुषार्थ व्रतामध्ये थोर व्रत प्रख्यात असे अनंत तुवा बांधावे सतत तुझ्या ज्येष्ठ सुतासी व्रत कौंडिन्याचरला अखिल सौख्य लाधला आचरावे या व्रताला अनंत पुण्य असे जाना तुमचे गोत्र कौंडिन्य करिता जोडेल बहुत पुण्य आमुचा निरोपकारण व्रत तुम्ही करावे ऐसे श्री गुरु निरोपेसी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा निरांजन बहुवसी गीत नृत्य वाद्येसी पूजा करीती श्री गुरुसी भक्तिभावे करोनिया आराधना ब्राह्मणासी भोजन करविती श्री गुरुसी आनंद झाला बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषले येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला पुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते विप्रजोका सायन देवो कलत्र पुत्र पाठवी ठावो मागुती आला पण पहावो श्री गुरुचरण सेवेशी राहोनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लावला परियेसी श्री नृसिंह सरस्वती गुरु मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनंत व्रत महिमा वर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।